आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय, त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी आणि सगळाच डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आज सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त GG गोदेपुरे, उपायुक्त सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदीही उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्यानं उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचं देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. आज झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त GG गोदेपुरे यांनी केलं, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले. फिशिंग, विशिंग, आयडेंटिटीची चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचे जाळं, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे आदींची माहिती शेंडे यांनी यावेळी दिली. तसंच NICनं तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले. पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा आदींबद्दल त्यांनी माहिती दिली. इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी, सावधगिरी याबद्दलही त्यांनी यावेळी विवेचन केलं. नमस्कार, माझं नाव हिमानी शेंडे. मी ठाणे कलेक्टर ऑफिसमधून NIC डिपार्टमेंटमधून आहे. आज सेफर इंटरनेट डे या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्यांना गाईड केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण आपली इंटरनेटची सिक्युरिटी, मोबाईल्सची, ॲप्लिकेशनची सिक्युरिटी वाढवून आपण सेफ राहू शकतो. सायबर क्राईम्स, सायबर फ्रॉड्स या गोष्टींपासून सतर्क राहू शकतो. तर एक छोट्याशा नॉर्मल टिप्स मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर तुमच्या मोबाईलमध्ये कुठलेही अनवॉन्टेड जे ॲप्लिकेशन्स असतील ते अनइन्स्टॉल करा. दुसरी गोष्ट, सेकंड, टू व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर जो आहे, टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन हा फॅक्टर नेहमी ऑन राहू द्या. मग तो व्हॉट्सॲपमध्ये असेल किंवा जीमेलमध्ये असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या सायनिंग प्रोसिजर्ससाठी असेल तर नेहमी ऑन एनेबल राहू द्या, जेणेकरून तुम्ही आपलं सेफ्टी अँड सिक्युरिटी वाढवू शकता. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होते. सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी केली असली तरी आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहार दरम्यान केली आहे.
खासदार नरेश म्हस्के यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनीही पाठिंबा दर्शवलाय. युट्यूबवरील एका कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया यानं आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधलाय. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अलाहाबादियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तसंच त्याच्यावर बंदी आणण्याची सूचना केली आहे. भारतीयांनीही अलाहाबादियाला अनफॉलो करावं असं आवाहन नरेश म्हस्के यांनी केले. प्रसिद्धीच्या नवनवीन माध्यमांमध्ये आघाडीवर असलेल्या सोशल मीडियामध्ये अनेक लोक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कंटेंटमुळे प्रसिद्ध होत आहेत. लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो, म्हणून मनासेल ते बोलण्याची त्यांना मुभा नाही. आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि जीवन पद्धती विसरून चालणार नाही. कोणत्याही पॉडकास्टला त्याचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं तरीही स्वतःच्या मर्यादा त्याने स्वतःच घालून घ्याव्यात, अन्यथा लोकांच्या मोठ्या रोषाला त्याला सामोरं जावं लागू शकतं. हे आता प्रत्येक सोशल मीडिया वीरानं लक्षात घेतलं पाहिजे, अन्यथा रण माजू शकतं असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिलाय. अश्लील अश्लाघ्य बोलून सवंग प्रसिद्धी मिळेलही, परंतु लोकांच्या मनातून मात्र तुम्ही कायमचे पायउतार व्हाल हे लक्षात घ्या, अशी तंबीही खासदार नरेश म्हस्के यांनी दिलीये. सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अतिशय विचलित करणारं चित्रीकरण होत आहे. पॉर्न मजकूर सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सर्रास दाखवले जात आहेत. शिवराळ भाषा आणि चिथावणीखोर मजकूर, धार्मिक भावनांचा अनादर अशी उदाहरणं या मंचावर वाढत चालली आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी सेन्सर आवश्यक असून कठोर कायदाही करायला हवा असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांनी पुण्यात झालेल्या चुरशीच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र सिंह महत्त्वाचा मानला जाणारा किताब पटकावलाय. थेऊर पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशन मुंबई यांनी 5 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदे यांनी ही कामगिरी केल्यानं ठाणे पोलिसांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी त्यांचा सत्कार केला, तसंच पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्यात. महिला अंमलदार रेखा शिंदे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलीस गेम 2023 मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत 50-55 वजनी गटामध्ये सुवर्ण पदक आणि चॅम्पियनशिप मिळवली होती. 2023 मध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांनी सुवर्ण पदक आणि चषक पटकावला होता. 2024 मध्ये लखनौ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टर या स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक प्राप्त केलं असून महाराष्ट्र पोलीस गेम 2024 नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचं आपण कुठेही गुणगान केलं नाही. तो गुन्हेगार होता तर त्याला कायद्यानं शिक्षा व्हायला हवी होती, परंतु त्याला 4 फुटांवरून गोळी घालणं हे न्यायालयालाही मान्य नाही. आम्ही नव्हे तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला आहे असं म्हणत आहेत. अक्षयचा एन्काउंटर नव्हे तर खून झाला हे आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. घरात घुसून बायकांना मारले याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केलाय. ठाण्यात पत्रकारांना आव्हाड यांनी बदलापूरच्या त्या शाळेचा CCTV कॅमेरा कुठे गेला, त्याचं फुटेज कुठे गेलं, आपट्यांची चौकशी का झाली नाही, गुन्हा नोंदवायला 7 तास का लागले, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत असं सांगितलं. कोर्टानं सांगूनही सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. गुणगान गायलेलं नाही. तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला खून झाला, स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही. आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या शाळेतला CCTV कॅमेरा कुठे गेलो, त्या शाळेतलं CCTV फुटेज कुठे गेलं, करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी.
कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली? का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली? का ती केस रजिस्टर करायला 7-7 तास लागले? हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का? आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही, मी हे कधी करत पण नाही. अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना, असे माना हलवताना. मी आहे तो परफेक्ट आहे एकदम. आपापलं काम म्हणजे आपापल्या पद्धतीने करावं. उगाच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा. तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता. अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं. मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. हे काय लोकांना कळत नाही काय? कळत नाही लोकांना? लोक काय मूर्ख आहेत? एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल, आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले. मराठा समाजाने शिस्तीत लाखाचे मोर्चे काढले. कुठला नाही मिळाला मराठा समाजाला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल 80 पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय. गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराईत चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण शिवशरण असं जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे. सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता. लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून करण्यात येत असतानाच परिसरात असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे. त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने मीरा रोड येथील सुकेश कोटियान याच्याकडे विक्रीकरता दिले असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं कोटियान याला देखील अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात 50 घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील 53,41,280 रुपये किमतीचे 667 ग्रॅम 760 मिली वजनाचे सोन्याचे दागिने आणि 78,900 रुपये रोख असा एकूण 54,20,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तर 50 घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघड झालेत. चोरी करण्यापूर्वी तो घराची रेकी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर 16/25 मध्ये समांतर तपास केला. सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक तपास केला, चौकशी केली. त्या अनुषंगानं युनिट 3चे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक, सपोनी उगल मुगले, PSI विनोद पाटील यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला. त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत 667 ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण 54,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्या आरोपींकडून आत्तापर्यंत एकूण 50 गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या अनुषंगानं युनिट 3चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे, यांचे साथीदार कोण आहे, त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेलं जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत. त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे. 50 घरफोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि